ही जन्म दिलेली माता आहे का वैरण आहे? माता? आई. त्यांनी काय केलं? मी शपथ घातली होती तिला, माझी, तिच्या स्वतःच्या मुलाची. तुम्ही शब्द दिला होता मला. वीर कुठे निघालात? नानीला जाऊन जाब विचारतो. आत्ता वाजलेत बघा किती. नाही मला विचारलंच पाहिजे, त्याशिवाय मला चैन पडणार नाही. अहो सकाळी विचार आता. मला झोप लागणार नाही. पण आता झोपमोड करू नका त्यांची. झोपेची गोळी घेऊन झोपल्यात त्या, गोळी फुक्कट जायची. तुला गोळीची पडली. अहो म्हणून त्यांची झोपमोड करणार आहात का? त्यांची झोप पूर्ण झाली नाही तर किती थयथयाट करतात माहिती आहे तुम्हाला. आणि एकावेळी एकच गोळी देऊ शकतो, दुसरी गोळी देऊ शकत नाही. उगीच कशाला हात दाखवून अवलक्षण करून घेताय. जाऊ दे ना, सकाळी विचारा, नाहीतर विषय सोडून द्या ना. जाऊ दे. हा झालं गेलं, गंगेला मिळालं. काय मी सोडणार नाही तिला. फार झालं हे. ग्रहण लागले काका. माले आले आले. चहा येतोय. हा घ्या घ्या, पोहे आणलेत. हा चहा नाही का? बरेच दिवस झाले तुझ्या हातची पुरणपोळी खाल्ली नाही. करतेस काय? हो करेन ना, करेन. तुझ्यासारखी पुरणपोळी कोणी करत नाही. हा मऊ लुसलुशीत आगोड. तुम्हाला गोडाचा त्रास होतो की नाही नानी? गप्पा बस. माझ्या खाण्यापिण्यावर तू बंधनं घालू नको. मला अजिबात आवडत नाही, सांगून ठेवते. पण नंतर तुम्हालाच त्रास होतो की नाही? हो दे त्रास. आता मला जगून तरी काय करायचंय? पण नानी, तुला त्रास झाला की त्याचा त्रास आम्हाला होतो, हे कळते का तुला नानी? हो क्या? तुला त्रास होतो म्हणून तू मला पुरणपोळी खाऊ नको म्हणतोस? मी काहीच म्हणत नाही. मला मला पुरणपोळी पाहिजे म्हणजे पाहिजे. त्यापेक्षा वरणपोळी खा. वरणपोळी? नानी, तूच सांगितलं होतंस ना मालूला वरणपोळी बद्दल. तू कान भरलेच वाटतं त्याचे. चुगली केलीस लगेच. लगेच कुठे नानी? एवढ्या वर्ष थांबले मी. बावळट कुठली? आपल्या बायकांमध्ये होतो ना. लगेच कशाला नवऱ्याला जाऊन सांगायचा? नाही मुद्दा हा शपथ मोडण्याचा आहे. जाऊ दे ना. मी शपथ घातली होती ना. कशा जाऊ दे? अहो तुम्ही नका सांगितलं नका सांग मला. मला. कशाला माझं बोलायचं नाही? चाललंय ना. मी अहो, तुला वाचवलं गेलो होतो ना. तू हिची वकील नाही. सगळा दोष नानीचा आहे ना. हिची वकील आहे, तू करू नको. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो
आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.